संजयजी शिरसाट आणि नरहरी झिरवळ हे अजितदादा पवार एकनाथजी शिंदे साहेबांसोबत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत बोलते. देवेंद्र फडणवीस यांना पण माहिती माझी शक्ती काय आहे, एकनाथ शिंदे साहेबांना पण माहिती आहे आणि अजितदादा पवार यांना पण माहिती आहे. जालना जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या पार्टीकडून कोण असणार आहे? नाही, आता आमची ताकद किती आहे, संतोष कोळी पाटील किती लोक मानतात ही जनता ठरवेल. संतोष कोळी पाटलांनी कोळी परिवारांनी समाजाकरता खूप मोठं योगदान दिलेलं आहे. ज्या पद्धतीने जालन्यामध्ये आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं स्मारक उभारण्याची मागणी केली, त्याचप्रमाणे मी हबप ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय स्वर्गीय दामोदररावजी कोळी वडील जे आमचे वडील होते, कीर्तनकार होते, त्यांच्या नावाने आम्ही आता एक ट्रस्ट स्थापन करतोय आणि त्यांच्या नावानं एक आम्ही स्मारक उभा करावं अशा प्रकारचा प्रस्ताव उद्या दाखल करतोय शासनाकडे आणि देवगाव या ठिकाणी त्यांचं आम्ही स्मारक पाणी करतोय. मागे अतिवृष्टीचा पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे, गोरगरीब लोकांचे अतिवृष्टी म्हणा. त्यामध्ये भरपूर लोकांचं नुकसान झालं. केंद्राकडनं आणि महाराष्ट्र शासनाकडून अद्यापही त्यांना मदत मिळाली नाही. त्याविषयी आपण काय बोलणार? नाही, मला खंत वाटतं की केंद्रीय मंत्री संबंधितांनी माझ्या विनंतीनुसार मोदी साहेबांनी आदेश दिल्यानंतर दौरे केले. अमित शहा यांनी महाराष्ट्रातून आढावा घेतला, पण त्यांनी प्रत्यक्ष दौरा केला असतं बरं राहिलं असतं. TV बुलंद सर पक्ष प्रमुख संतोष कमिटी यांची मुलाखत पहा.